नमस्कार, मी स्वप्ना उपासनी माझ्या समिधा मोती क्रिएशन अँड क्राफ्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण ही समई मैरप बनवणार आहोत। ही मी छोट्या साईजमध्ये बनवली आहे, तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण बनवू शकता। तुमची समई किती मोठी आहे या अकॉर्डिंग तुम्ही याचं साईज बनवू शकता। तर चला सुरू करूया। इथे मी 5 नंबरचे ब्लू कलरचे, क्रीम कलरचे आणि रेड कलरचे मोती घेतलेले आहे आणि हे 3 नंबरचे गोल्डन कलरचे मोती घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणतेही कॉम्बिनेशन घ्या। तर चला सुरू करूया। सगळ्यात आधी आपल्याला 6 ब्लू कलरचे मोती घेऊन नॉट बांधायची आहे आणि एक सर्कल रेडी करून घ्यायचं आहे। तर 6 ब्लू मोती आपण घेणार आहोत आणि नॉट बांधायची आहे। नॉट बांधून हा सर्कल घट्ट करून घ्यायचा आहे या प्रकारे। आता नॉटच्या वरचा जो मोती आहे त्यामधनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला सुईमध्ये 7 क्रीम, 1 ब्लू आणि 9 क्रीम असे मोती घेऊन घ्यायचे आहे। पहिले आपण 7 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत। यामध्ये मी जोड मोती घेणार आहे, 6 जोड मोती आणि एक सिंगल, असे 7 क्रीम कलरचे मोती, 1 ब्लू कलरचा मोती, परत आपल्याला 9 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे। आणि 9 या प्रकारे आपण मोती घेऊन घेऊया। 7 क्रीम कलरचे, 1 ब्लू कलरचा आणि परत 9 क्रीम कलरचे मोती आपल्याला घेऊन घ्यायचे आहे। आता ज्या ब्लू मोत्यातनं आपण सुई ओढलेली होती त्याच ब्लू मोत्यातनं परत सेम डायरेक्शनने आपल्याला सुई जी आहे ती ओढून घ्यायची आहे। हे बघा, असा एक लूप तयार होईल। आता ज्या भागाने आपली सुई आहे त्या भागाने आपले क्रीम कलरचे 7 मोती आहे। या 7ही मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढून या ब्लू मोत्यातनं खालच्या भागाने काढायची आहे। परत या 7 मोत्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे आणि या ब्लू मोत्यातनं खालच्या भागाने सुई येईल। आता आपली ही बघा, सुई या प्रकारे खालच्या भागाने आलेली आहे। आता परत आपल्याला 5 ब्लू कलरचे मोती घेऊन घ्यायचे आहे। 5 ब्लू कलरचे मोती आपल्याला घ्यायचे आहे आणि ज्या ब्लू मोत्यातनं आपण सुई खालच्या भागाने काढली होती त्याच मोत्यातनं सेम डायरेक्शननी खालच्या भागाने आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे। आपलं हे असं एक आणखी सर्कल तयार होईल। आता ज्या डायरेक्शननी आपली सुई आहे त्याच्या खालचा एक मोती, एक ब्लू मोती, त्यातनं सुई आपल्याला ओढायची आहे। एकच मोत्यातनं आपल्याला सुई ओढायची आहे। आता ही जी लाईन आपल्याला दिसते आहे ही आपण करणार आहोत। त्यासाठी आपल्याला क्रीम कलरचे 4, एक रेड कलरचा आणि एक गोल्डन कलरचा, असे 6 मोती घेऊन घ्यायचे। 3 क्रीम, 1 रेड आणि 1 गोल्डन। आता हा जो गोल्डन कलरचा मोती आहे हा सोडून द्यायचा आणि याच्यावरचा रेड आणि हे 4 क्रीम कलरचे यातनं आपल्याला सुई ओढायची आहे। खालचा जो छोटा मोती आहे आणि जो गोल्डन मोती आहे त्याला आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि याला सोडून याच्या वरच्या सगळ्या मोत्यातनं आपल्याला सुई ओढायची आहे। आता सुई आपली इथे आहे, ज्या डायरेक्शननी सुई आहे त्याच्यावरचे 2 मोती, त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या भागाने ओढायची आहे। आता परत इथे जे स्टेप आपण केलेली होती सेम आपल्याला इथे करायची आहे।
7 क्रीम कलरचे, 1 ब्लू कलरचा आणि 9 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 7 क्रीम कलरचे, 1 ब्लू कलरचा आणि 9 क्रीम कलरचे मोती घेऊन आपल्याला आता आपली जी सुई आहे ती ज्या ब्लू मोत्यातनं निघालेली आहे त्याच ब्लू मोत्यातनं परत आपल्याला ती सुई ओढून घ्यायची आहे सेम डायरेक्शनने. आता सुई जी आहे ती वरच्या भागाने येईल आपली, वरच्या भागाने आलेली आहे. आता परत हे जे 7 वरचे मोती आहे या डायरेक्शनने आपली सुई आहे आणि वरचे 7 मोती आणि हा एक ब्लू मोती, यात आपल्याला सुई परत एकदा ओढून या ब्लू मोत्यातनं खालच्या भागाने काढून घ्यायची आहे. हा सेकंड लूप आपला रेडी झालेला आहे. हा सेकंड लूप. हा सेकंड लूप आपला झालेला आहे. आता परत आपल्याला या प्रकारचं सर्कल बनवायचं आहे. त्यासाठी आपण 5 ब्लू कलरचे मोती घेऊया. 5 ब्लू कलरचे मोती घेऊन त्याच ब्लू मोत्यातनं परत खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. या प्रकारे आता ज्या डायरेक्शनने आपली सुई आहे त्याच्या खालचा ब्लू मोती, या डायरेक्शनने आपली खालच्या भागाने सुई होती आणि त्याच्या खालचा एक मोती, फक्त एका मोत्यातनं आपल्याला सुई ओढायची आहे. आता परत 4 क्रीम कलरचे, 1 रेड कलरचा आणि 1 गोल्डन कलरचा मोती घेऊन गोल्डन कलरचा मोती जो आहे त्याला सोडून बाकी उरलेल्या सगळ्या मोत्यातनं आपण सुई ओढून घेऊ. घट्ट ओढत जा, घट्ट ओढायची आपल्याला. आता वरचे 2 मोती, वरचे 2 ब्लू मोती. आता परत आपल्याला तिसरा लूप बनवायचा आहे. तर सेम प्रोसिजरने आपण हे लूप बनवून घेऊया. असे आपल्याला यामध्ये मी 8 लूप घेतलेले आहे. तर हे जे आपले सर्कल आहे 6 याचे, हे आपले 8 यायला हवे. तर आपण करून घेऊ. शेवटचा कसं करायचं मी तुम्हाला सांगते, तोपर्यंत आपण उरलेली बनवून घेऊ. माझे 7 लूप झालेले आहे. आता आपण शेवटचा लूप बनवणार आहोत. तर शेवटचा लूप बनवण्यासाठी आपल्याला पुन्हा सुई जी आहे आपल्याला हा जो लटकन आहे याच्यावरच्या दुसऱ्या मोत्यामध्ये आहे. तर आपल्याला पुन्हा सुईमध्ये 7 क्रीम कलरचे 7 क्रीम कलरचे मोती ओढून घ्यायचे आहे. तर आपण 7 क्रीम कलरचे मोती ओढून घेऊ. आता आपल्याला ही महिरप आहे ही आपल्याला इथे क्लोज करायची आहे. समई महिरप इथे आपल्याला क्लोज करायची आहे. त्यासाठी पहिले आपण 7 क्रीम कलरचे मोती घेऊ. आता सुई जी आहे इथे जी फर्स्ट आपला सर्कल होता, फर्स्ट सर्कल जिथं लूप बनलेला होता त्याच्यावरचे 2 मोती सोडून तिसऱ्या मोत्यातनं खालच्या भागाने सुई आपल्याला ओढायची आहे. लक्ष देऊन पहा. इथे आपण आपली जी महिरप आहे ती क्लोज करतो आहे. तुम्ही ओपनही ठेवू शकता. क्लोज कशी करायची ते मी तुम्हाला सांगत आहे. जिथे आपला फर्स्ट लूप झाला होता तो मोती सोडला, वरून 2 मोती सोडून तिसऱ्या मोत्यातनं खालच्या भागाने आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे या प्रकारे. आता हे खालचे 9 मोती, तर आपल्याला 9 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे.
9 क्रीम कलरचे मोती आपण घेतलेले आहे. आता शेवटच्या सर्कलमधनं ज्या मोत्यातनं सुई वरच्या भागाने निघाली होती त्याच मोत्यातनं परत आपल्याला सुई वरच्या भागाने काढायची आहे. हा आपला शेवटचा सर्कल आहे, हा आपला फर्स्टवाला सर्कल आहे जो आपण आधी बनवलेला होता आणि हा सगळ्यात शेवटचा. तर जेव्हा आपण पहिले 7 मोती घेतो तेव्हा याचा थर्ड मोती त्यातनं खालच्या भागाने सुई निघेल आणि नंतर जेव्हा 9 मोती घेतो तर जो आपला लास्ट आहे त्याच्यातला ज्या मोत्यातनं सुई निघाली होती त्याच मोत्यातनं सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. या प्रकारे वरच्या भागाने काढलेली आहे. आता परत या 7 मोत्यातनं आपल्याला सुई रिपीट करून या ब्लू मोत्यातनं खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे. परत या 7 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे, रिपीट करायची आहे. आणि या ब्लू मोत्यातनं आपल्याला खालच्या भागाने काढायची आहे, खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे. आता हे जे 2 मोती उरलेले आहेत त्याच्या मधातनं सुई आपल्याला काढायची आहे, म्हणजे ज्या भागाने आपली सुई आहे त्याच्या खालचा ब्लू मोती. आता आपण हा शेवटचा जो सर्कल आहे तो कंप्लीट करणार आहोत. तर परत आपल्याला सुईमध्ये हे जे खालच्या भागाने 4 क्रीम, 1 रेड आणि 1 गोल्डन मोती घेऊन घ्यायचं. आपण घेऊन घेतलेले आहे 4 क्रीम कलरचे, 1 रेड कलरचा आणि 1 गोल्डन कलरचा. आता हा गोल्डन कलरचा मोती सोडून रेड कलरच्या आणि क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई वरच्या भागाने ओढून घट्ट ओढून त्याच्या पुढच्या मोत्यातनं ओढून घ्यायची आहे. आता आपण इथे गाठ बांधणार आहोत. आपली ही जी समय मैरप आहे एकदम तयार आहे. तुम्ही हिला मोठ्या साईजमध्ये बनवू शकता. त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला हे जे लूप आहे ते वाढवावे लागेल. आणि जर हीच मैरप तुम्ही ताटासाठी बनवता, ताट रांगोळी बनवताय की ताट मैरप बनवतात तर तुम्हाला हे जे मोती आहे हे तुम्हाला 6 किंवा 8 नंबरचे घ्यावे लागेल. आणि हे जे लूपमध्ये आपण घेतलेले आहे 7 आणि 9 याला तुम्ही वाढवू शकता. याला तुम्ही आपण जे पण मोती घेऊ त्यापेक्षा आपल्याला 2 जास्ती घ्यायचे. जसे आपण 5 वरचे घेत आहोत तर खालचे आपल्याला 7 घ्यायचे आहे. जर लूपच्या वरचे आपण 7 घेतो तर आपल्याला खाली 9 घ्यायचे आहे. जर आपण 10 घेतो आहे तर खाली आपल्याला 12 घ्यायचे आहे. असे 2-2 मोती तुम्हाला खालच्या भागाने वाढवायचे आहे. तुम्ही मोतीचा साईज मोठा घ्याल तर साईज मोठा बनेल. इथे तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण करू शकता, म्हणजे मल्टी कलरची पण बनवू शकता, 2 कलरमध्ये पण बनवू शकता. हिला तुम्ही मोठी करू शकता आणि आणखी लहान करायची असेल निरंजनची तरी तुम्ही बनवू शकता. खूप सुंदर दिसते आणि एकदम सोपी आहे. तर नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी कलाकृती घेऊन. धन्यवाद.